की लहान मुलं आहे. जनरली बिबट्या काय करतो तुम्हाला सांगतो. बिबट्या आहे ना, हाईट बघतो. हाईट बघतो, किती उंच आहे, किती मोठं दिसतंय, त्याच्यावरती तो ठरवतो अटॅक करायचं की नाही. ही साईज पटकन तो अटॅक करू शकतो. आता अजून तरी ह्या बिबट्यानी, जे काही आपल्या एरियात बिबटे फिरत आहेत, त्यांनी कुठल्याही लहान मुलावर पण अटॅक केलेला नाहीये. तो फक्त डुक्कर किंवा असे लहान प्राणी खातोय. त्यामुळे धोका नाहीये, पण आपण काळजी घ्यायची. विशेषतः एवढ्या साईजची मुलं सांभाळायची. यांना एकटं दुकटं पाठवायचं नाही. मोठ्या माणसांनी पण कधी असं खाली बसायचं नाही. खाली बसलेले असाल चूल पेटवायला, गवत कापायला, तर तुमच्यावर अटॅक होऊ शकतो. उभे असाल, आणि उभे असल्यावर पण अजून तुम्ही, तुमच्याकडे काय वस्तू असेल, बॅग असेल, काय असेल, जॅकेट असेल, तर पटकन जॅकेट उघडायचं. जॅकेट पटकन ओपन करायचं आणि जॅकेट वर कर, पटकन वर कर, जॅकेट पटकन उघड, वर कर. असं हा, हे बघ, हे बघ, हे असं झालं पाहिजे. हे बघा सगळ्यांनी, हे असं करायचं. जॅकेट असेल, पटकन असं उघडायचं आणि उभं राहायचं. तो परत फिरून जातो. त्याला असं लांबून दिसतो की हा मोठा प्राणी आहे. त्याला माहित नाही की हे जॅकेट आहे. त्याला तो प्राणी मोठा वाटतो. घाबरायचं काय नाही, तो वळून जातो. समोरून बिबट्या आला, असा अचानक कुठे दिसला तर त्याच्या समोरून असे धावत पळू नका. धावायचं नाही. बिबट्या आला, तुम्ही पण थांबा. तो रस्ता बदलून निघून जाईल. तो बिबट्या असा आला म्हणून तुम्ही उलटे धावू नका किंवा त्याच्या समोरून धावत जाऊ नका. धावलं की तो तुम्हाला चेस करेल. धावायचं नाही, बस थांबा, आवाज करा, कोणाला तरी बोलवा, आणि हे असं काय जे असेल ते वरती करा. एकदम मुख्य म्हणजे या लहान मुलांना सांभाळायचं. छोटी मुलं शाळेत सोडायला जा, त्यांना सोबत जा, व्हॅनमध्ये बसेपर्यंत त्यांच्याबरोबर जा किंवा मेन एरियात जा. रात्रीचं थोडीशी शेकोटी पेटवून ठेवा. थोडासा धूर निघेल आणि आग दिसेल, अशा प्रकारचं करून ठेवा. आणि मोबाईलवरती म्युझिक हे लावूनच बाहेर निघा. समुद्रावर पण जाणार असाल तरी गोंगाट झाला पाहिजे थोडासा. ओके. आणि उद्याला एक फटाक्याचा राऊंड घेऊन टाका पाहिजे तर अख्खा एरियाचा एकदाच. ठीक आहे. थोडेसे फटाके फोडले तर तेवढंच त्याला डिस्ट्रॅक्शन होतं, तो लांब जाईल, असं खाली जाईल. आपल्याला त्याला या दिशेने काढायचंय. त्याला जरी असला हा एरियात तरी तो असा वहिंद्राच्या दिशेने गेला पाहिजे आणि तिथून मग तो रेल्वेच्या दिशेने गेला पाहिजे. एवढं तुम्ही सांभाळायचं. इथपर्यंत आला, इथे फिरलाय आणि प्रत्यक्ष पाहिलंय तुमच्या गावातल्याच माणसाने, म्हणजे 100% आहे तो. आम्ही शिक्के पण पाहिले आहे. तर काळजी घ्यायची, हलक्यात घेऊ नका. काही झालं नाही पाहिजे, कोणालाच काय झालं नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यावी. मग तो जाईल, काही दिवसात तो जाणार. ठीक आहे. तर हे 2-3 दिवस आपण नेहमी येऊन चेकिंग करत राहू. पण तुम्ही लहान मुलांना सांभाळा, म्हाताऱ्या माणसांना सांभाळा. आणि हे मोबाईलवरचे हिरो लोक